का कोण जाणे, पण कुठलीही लहान मुलं असतील ना तर माझ्याशी लवकर अशी जुळून घेतात किंवा माझं त्यांच्याशी जी बॉन्डिंग आहे ते खूप छान होतं. मोठेपण असं नाही, पण माझ्या रिलेटिव्हांची जी मुलं आहेत किंवा माझी ज्यांच्याशी ओळख झालेली अशी मुलं आहेत काही दिवसांसाठी वगैरे, तर त्यांचंही माझ्यासोबत खूप छान असं जुळून येतं. शक्यतो मी लहान मुलांना ओरडत किंवा मारतही नाही, पण अति आगाऊपणा, मस्ती केली आणि अजिबात ऐकलं नाही तर मी मात्र ओरडते. मग ते कोणाचंही मूल असू दे, भावाचं असू दे, नंदेचं असू दे, कोणाचंही असू दे. तर लहान मुलांना खायला दिलं की ते आपल्याशी बरं वागतील असं नाही. भले तुम्ही त्यांना कितीही ओरडा, कधीतरी फटका द्या, पण तेवढ्याच मायाने जर त्यांच्याशी तुम्ही बोललात, त्यांच्याशी जर तेवढ्याच प्रेमाचं तुमचं वागणं असेल, तर त्यांनाही आपल्याबद्दल आपुलकी वाटते. आता ही जी मुलगी आहे ती यांच्या दुसऱ्या मावशीची नात आहे. आता तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितलंच असेल की आम्ही वास्तुशांतीला यांच्या मावशीकडे गेलो होतो. तिथे 2-3 दिवस राहिलो. मग दुसऱ्या मावशीने म्हटलं, आता गावी राहणारच आहात तर आमच्याकडे या 2-3 दिवस, म्हणून आम्ही गेलो होतो. तर यांची नात बहुपेक्षा 1.5 वर्षाने ही मोठी आहे, पण तरी देखील अंघोळ वगैरे घालायला तिला मीच पाहिजे असायची. माझ्याच मागणं ती काकू काकू करायची. तर दोघांना मी अंघोळ घालायला घेऊन गेले होते. तर बुबू माझा बाथरूममधून यायला काही तयार नव्हता, म्हणून मी राजनंदिनीला तेवढ्या बाहेर घेऊन आले होते. मग तेवढ्यात तोही आला तिला पुसत असताना. मग तिची जी मम्मी होती ती त्याला पुसत होती तोपर्यंत, तर मी तिला पुसत होते म्हणून थोडासा तो नाराज झालेला. मुलांचं हे असं चालू. त्यानंतर वहिनींनी थोड्या वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर बनवूया असं म्हटलं, म्हणून मीही म्हटलं थोडासा व्हिडिओ करूया. तर कांदा आणि टोमॅटो इथे कापून घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतलं कापून झाल्यानंतर. त्यानंतर हरभऱ्याची डाळ इथे भिजत घातली होती, 2 ते 3 तास भिजत घालायची. जास्त काही नाही, थोडीशी. आता तुमची जेवढी माणसं आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर ते हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये घालायची, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि हिरवी मिरची घालायची, जी की आम्ही पहिल्यांदा विसरलो होतो. तर थोडीशी कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची घातलेली आहे आणि परत एकदा वाटून घ्यायचं. एकदम काही तिला फाईन असं करायचं नाही, थोडंसं दरदरीतच ठेवायचं. त्यानंतर जो कांदा टोमॅटो कापला होता त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती त्याच्यामध्ये घालायची आणि हवं असेल तर अगदी अर्धा चमचा एवढ्या याच्यामध्ये दही घालायचं. तर पहिल्यांदाच मी अशी कोशिंबीर टेस्ट केली होती आणि चवीला खूप छान अशी झाली होती. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा.